फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आपले BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटीसाठी लास्ट 20 डेजची पासिंग स्ट्रॅटेजी काय असायला हवी किंवा स्टडी कसा करायचा त्याची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड एव्हरी इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे. ओके, सो बघा, आता आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे 20 डेज हे बाकी आहेत युनिव्हर्सिटी एक्झामसाठी, राईट. सो आता बऱ्याचशा स्टुडंटला हा डाऊट असेल की आपण पास होऊ की नाही, 20 दिवसामध्ये आपण पूर्ण सिलेबस करू शकू किंवा नाही, राईट. सो बघा, तुमच्याकडे जर प्रॉपर नोट्स असले असतील, जर तुम्ही काढल्या असतील आधी किंवा तुम्ही कुठून घेतल्या असतील आणि त्या नोट्स जर शॉर्ट असतील, राईट, आणि ते तुमच्या लास्ट मिनिट रिव्हिजनला जर ते हेल्पफुल असतील तर तुम्ही नक्कीच 20 दिवसामध्ये पास होऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला श्लोक तेवढे पाठ पाहिजेत. ओके, आणि तुम्हाला कंटेंट कसं लिहिता यायचं आहे तर ते तुम्हाला माहीत पाहिजे असतं. ओके, सो बघा, आता आपले लास्ट 20 दिवस बाकी आहेत. ओके, ओव्हरऑल बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वाईज कसं स्टडी करायचं आहे ते आपण या व्हिडिओत बघूया. ठीक आहे, सो सर्वात फर्स्ट आपण जर बघितलं संहिता अध्ययन, राईट. सो याच्यामध्ये अष्टांग आहे आणि चरक आहे, राईट. आता याच्यामध्ये कसं आहे की टोटल जितके पण चॅप्टर आहे अष्टांग आणि चरकचे, बरोबर. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की याच्यामधले जितके सुद्धा प्रत्येक चॅप्टरचे आपल्याला किमान 5 तरी श्लोक आपल्याला पाठ पाहिजे, मिनिमम 5 श्लोक. ओके, समजलंय. कारण बघा, श्लोक आपण संहिता अध्ययन म्हणजे काय तर ते एक संहिता असते प्रॉपर, त्याच्यामध्ये श्लोकच आहे बेसिक. सो श्लोक लिहिणं हे तिथे मॅन्डेटरी आहे, तेव्हाच आपल्याला तिथे मार्क्स जास्त स्कोरिंग करायचा तिथे फायदा होतो श्लोकमुळे, राईट. सो त्याच्यामुळे आपल्याला तिथे श्लोक पाहिजे आणि त्याचं कंटेंट सुद्धा जास्त पाहिजे. बघा, आपण असं नाही की आपल्याला सपोज SAQ 2च पेज आहे, नाही, तर तुम्ही थोडंसं अजून त्याला अर्धा पेज एक्सटेंड करू शकता. LAQ सुद्धा तुम्ही थोडंसं 1 पेज एक्सटेंड करू शकता. बघा, जितके तुम्ही जास्त कंटेंट वाढवू शकला तितके तुम्ही वाढवा, पण त्याच्यात टाईम लिमिट सुद्धा तुम्हाला तिथे बरोबर मॅनेज करता आली पाहिजे, राईट. देन चरकचं सुद्धा तेच, प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला 5 श्लोक तुम्हाला पाठ करायचे. ओके, बघा, तुम्ही श्लोकावही बनवलेली असेल बऱ्याच जणांनी किंवा नसेल बनवलेली तरी काही हरकत नाही. नोट्स असतील तुमच्याकडे, त्याच्यामधले 5-5 इझी तुम्ही घेऊन टाका श्लोक, राईट, आणि ते तुम्ही पाठ करा. ओके, तुमचे 5 दिवसामध्ये जर 2-2 केले, 5 दिवसामध्ये जर तुम्ही केले तर तुम्हाला ॲटलिस्ट ओव्हरऑल तरी पाठ होऊन जातील. तुम्हाला आयडिया येईल की याच्यामध्ये काय लिहायचं आहे, राईट. आणि त्याच्यानंतर आहे बघा पदार्थ विज्ञान. ओके, सो पदार्थ विज्ञानमध्ये जो काही फर्स्ट पेपर असतो, राईट, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही दर्शन आहे, राईट, सो ते आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, परत त्याच्यामध्ये जे काही आपल्याला ते सृष्टी उत्पत्तीचे तो एक क्वेश्चन डेफिनेटली पडणारच आहे. ओके, सो हे आपल्याला त्याच्यामध्ये माहीत पाहिजे. आणि PV2मध्ये जे काही परीक्षा आहेत, ओके, सो प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश, ओके, सो हे सर्व तुम्हाला तिथे यांचे जे बघा मेन काय आहे याच्यामध्ये टाईप्स असतात. ओके, टाईप्स, राईट. त्याच्यात परत त्याचं एक्झाम्पल्स, एक्झाम्पल्ससुद्धा मेन आहे. ओके, कारण बघा, आपल्याला जे मेन एक्झामिनर असतो त्याला टाईप्स, त्याच्यावर क्वेश्चन विचारला असेल तर त्याला टाईप्स तो बघतो आणि त्याचे काही एक्झाम्पल आपण लिहिले तो बघतो, राईट. सो ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि जे काही चार्ट असतात, ओके, सो ते आपल्याला तिथे लिहिता आले पाहिजे. सो याने काय होतं, आपली स्कोरिंग ही वाढते PVमध्ये. ओके, आणि पद्धतशीर लिहायचं आहे. एका पेजवर जर चार्टचा क्वेश्चन असेल तर तो चार्ट पहिले एका पेजवर पूर्ण काढून टाकायचा आहे, नंतर त्याचं दुसऱ्या पेजपासून त्याचं एक्सप्लेनेशन लिहायला स्टार्ट करायचं आहे. ओके, असं त्याच्यामध्ये हे नाही करायचे की एकाच पेजवर चार्ट आणि त्याच्यानंतरच त्याचं एक्सप्लेनेशन. ओके, सो हँडरायटिंग चांगली काढा, कारण त्याच्यामुळेच तुमचे स्कोरिंग ही वाढते. बघा, ज्यांची हँडरायटिंग खराब असेल तर त्यांनी थोडी इम्प्रूव्ह करा, 20 दिवसामध्ये प्रॅक्टिस करा वाटलंच तर लिहायची. ओके, बघा, तुम्ही जितके प्रॅक्टिस करसाल तितकं तुम्हाला तिथे फास्ट लिहिता येईल. ओके, स्पीडसुद्धा इम्पॉर्टंट आहे पेपरमध्ये. देन आहे क्रियाशरीर. आता क्रियाशरीरमध्ये काय, चॅप्टर 1मध्ये पार्ट 1मध्ये जे काही आपले जे बघा क्रियाशरीरमध्ये मेन काय आहे, दोष, धातू, मल, राईट. सो त्याच्यावरच हा पूर्ण पेपर डिपेंड असतो.
बघा मग आपल्याला ते तीनही दोष आहेत, ओके, वात पित्त कफ, याचे टाईप्स, याची डेफिनेशन, याचं प्रकृती, ओके. सो हे आपल्याला तिथे त्याचे श्लोक पाठ पाहिजे. जे काही दोष वृद्धी आणि दोषय असतात, बरोबर. सो त्याचे आपल्याला ऑल श्लोक पाठ पाहिजे. ते इझी श्लोक आहे, तुमचे आधी झालेले असतील, तुमच्या टीचर्सने घेतले असतील, नसतील घेतले तर मग आता तुम्ही आता स्टार्ट करा, तुम्हाला थोडेफार तर पाठ होऊनच जातील, ओके. देन त्याच्यानंतर आहे बघा, जे आपले धातू आहेत 7, ओके, त्यांचं देखील वृद्धिक्षय, राईट, वृद्धिक्षयचे श्लोक, त्यांचे सार्थाचा श्लोक बघा, एक सार्थावर क्वेश्चन येऊ शकतो, ओके. आमच्या वेळेस शुक्र सार्थावर आला होता श्लोक, राईट. सो बघा, जे काही सार्थ आहे ते तुम्हाला ॲटलिस्ट त्याचं बघा, सार्थाचा श्लोक मोठा आहे, राईट. मग त्याचं तुम्ही फर्स्ट एक लाईन आणि लास्टची एक लाईन असा तरी तुम्ही ॲटलिस्ट पाठ करा, म्हणजे तुम्हाला तिथे लिहिता येईल ॲटलिस्ट, ओके. म्हणजे त्या एक्झामिनरला कळेल की टाईम कमी असल्यामुळे पूर्ण श्लोक लिहिता नाही आला. सो दॅट्स आपल्याला ॲटलिस्ट त्याचं स्टार्टिंग आणि एंडिंग तरी माहीत पाहिजे. आणि देन आहे मल, ओके, 3 जे मल आहे, मूत्र पुरुष श्वेत, ओके. सो त्याची उत्पत्ती, त्याचा जो चार्ट आहे आणि त्याचे जे श्लोक आहे वृद्धी आणि क्षयचे, ते सुद्धा तुम्हाला माहीतच पाहिजे, ओके, पाठच पाहिजे, ठीक आहे. देन बघा, क्रियाशरीरमध्ये सुद्धा श्लोक इम्पॉर्टंट आहेत, कारण ते संहितामधलंच जे 11th आणि 12th चॅप्टर आहे तोच पूर्ण क्रियाशरीरमध्ये आहे, राईट. आणि जर बघितलं तर मॉडर्नचं, ओके. सो मॉडर्नमध्ये काय आहे, जे काही आपलं होमिओस्टॅसिस असेल, इम्युनिटी असेल, ओके, परत RBCचं असेल, किंवा जे काही मेकॅनिझम्स असतील, राईट. सो ते तुम्हाला त्याचं बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे. बघा, बेसिक कन्सेप्ट माहीत असलं की तुम्ही त्याचं कंटेंट वाढवू शकता, ओके. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच आयडिया नसेल, तुम्ही पेपरमध्ये तुम्हाला काहीच लिहिता येणार नाही, हे मेन आहे. सो बघा, त्याच्यासाठी तुम्हाला जे काही नोट्स आहे तर ते प्रॉपर पाहिजे, आणि असे नोट्स पाहिजे की तुम्ही पेपरच्या एक दिवस आधी देखील तुमचं पूर्ण क्रियाशरीर वाचून झालं पाहिजे त्या नोट्समुळे, ओके. मग आता ते जर नोट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, माझ्याकडे तसे नोट्स आहेत ऑलरेडी अवेलेबल, कारण मी सुद्धा याच नोट्समधून स्टडी केला होता. आणि पेपरच्या एक दिवस आधी 2, 3, 4 वेळेस माझं रिव्हिजन झालं होतं प्रत्येक पेपरचं. सपोज क्रियाशरीर पेपर 1 असेल उद्या, तर माझा आज रात्री माझ्या 4 वेळेस पेपर 1चं रिव्हिजन झालं होतं, होल सिलेबस, ओके. सो ते तसं जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सॲपवर, तुम्हाला डिस्काउंटमध्ये ते नोट्स मिळून जातील, ओके. देन नंतर पेपर 2साठी सुद्धा सेम तसंच आहे, राईट. त्यानंतर आता आहे रचना शरीर, ओके. सो रचना शरीरमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये श्लोक आहे, येस, शुद्ध शुक्र, शुद्ध अर्थ, राईट. धातुवृद्धी गर्भाव, गर्भवृद्धी गर्भाव, राईट. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यामध्ये. परत जे काही गर्भ आहे, ओके, गर्भ चॅप्टर, राईट. सो त्याच्यामध्ये जे काही मासानुमासिक गर्भवृद्धी आहे, सो त्याचे सुद्धा तुम्हाला श्लोक पाठ पाहिजे, ओके. त्याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर जे काही आपण म्हणू शकतो, जे काही कला आहे, राईट, मर्म आहे, मर्मावर सुद्धा एक क्वेश्चन येईल, त्रिमर्म येऊ शकतो मेनली. आणि त्याच्यानंतर शरीर उपक्रमणीय शारीर, ठीक आहे. आणि नंतर अस्थि शारीर, संधी शारीर, याचे टाईप्स असं सुद्धा विचारू शकतो तुम्हाला SAQला की संधी शारीरचे टाईप सांगा, ओके, किंवा अस्थि शारीरचे टाईप सांगा. सो ते तुम्हाला माहीत पाहिजे, राईट. आणि जर आपण आता मॉडर्नमध्ये बघितलं, ओके, सो मॉडर्नमध्ये काय आहे, मेनली तुम्हाला मसल्स तर विचारतील, एक SAQ येणार तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ॲटलिस्ट मिनिमम 2 मसल विचारतील, त्यांचं ओरिजिन, इन्सर्शन, त्यांचं ब्लड रिलेशन आणि त्यांचं व्हेन रिलेशन, राईट. सो ते तुम्हाला विचारू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक बोन येणार आहे कंपल्सरी, एक जॉईंट येणार आहे कंपल्सरी. तर मग आता तुमच्याकडे ते जॉईंट आणि बोनचे शॉर्ट नोट्स पाहिजे, की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की जॉईंट्समध्ये हा जॉईंट आला, नी जॉईंट आला, तर त्याच्यामध्ये जितके काही 11 लिगामेंट्स आहेत, राईट. सो ते तुम्हाला लिगामेंट्स तिथे लिहिता आले पाहिजे, ॲटलिस्ट त्याचे नाव तरी. आणि मेन म्हणजे त्याची जी काही डायग्राम आहे, ओके. त्या रचनाशरीरमध्ये काय आहे, डायग्राम, ओके. सो डायग्राम इज इम्पॉर्टंट, कारण याच्याशिवाय तुम्हाला स्कोरिंग करता येणार नाही आणि पासिंगसुद्धा होणार नाही. कारण बघा, आता माझ्या वेळेस मी रचनाशरीरमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये म्हणजे जिथे जिथे पॉसिबल असेल मी तिथे तिथे डायग्राम काढलीच होती. आणि तसंच क्रियाशरीरला सुद्धा मी डायग्राम काढलेली आहे.
असं नाही की तुम्ही क्रियाशरीरमध्ये डायग्राम काढू नाही शकत. मेकॅनिझम असेल किंवा कोणतं सपोज कार्डियाक रिदम असेल, राईट. सो त्याच्यामध्ये तुम्ही हार्टची डायग्राम काढू शकता, तिथे त्यांचा फ्लो दाखवू शकतात. बघा, आपल्याला स्कोरिंग करायचं आहे, मग आपल्याला मार्क्स घ्यायचे, तर आपल्याला डायग्राममधून आपल्याला तो 1 मार्क हा डेफिनेट मिळतो, राईट. कारण डायग्राम असलं तर आपल्याला 1 मार्क हा प्लस ऑलरेडी होऊन जातो. सो डायग्राम हे इम्पॉर्टंट आहे क्रिया आणि रचनामध्ये. ओके, हे तुम्ही मेन लक्षात ठेवा, कारण क्रियाशरीरमध्येच डायग्राममुळेच मला सर्वात जास्त स्कोरिंग झालेलं आहे. क्रियाशरीरमध्ये मला 136 मार्क्स आहेत क्रियाशरीरमध्ये, कारण आहे त्याचं डायग्राम्स. ओके, ते नंतर झालं. सो रचना शरीरचे एवढं आहे, आणि जे काही ॲनाटॉमी आहे, हार्ट, लंग्स, ओके, सो ते सुद्धा स्टमक असेल, स्प्लीन असेल, सो त्याचेसुद्धा तुम्हाला डायग्राम माहितीच पाहिजे. आणि मेन म्हणजे तुम्हाला पाहिजे जे काही आपले 5 इंद्रिय आहेत. ओके, सो ज्ञानेंद्रिय, सो त्याच्यामध्ये टंग येतं, ओके, आईज येतात, इयर्स येतात, सो त्याचीसुद्धा तुम्हाला डायग्राम पाठच पाहिजे. काढता, प्रॅक्टिस करा, लास्ट मिनिटला प्रॅक्टिस करा. डायग्राम्स आहेत माझ्याकडे, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्या डायग्राम्सचं PDF तुम्हाला सेंड करून देईल. ओके, बघा, डायग्राम्स इझी वेमध्ये कसं काढता येईल, आउटलाईन तरी तुम्हाला ॲटलिस्ट आली पाहिजे. ओके, आणि त्याचे ॲटलिस्ट 5 लेबल तुम्हाला करता आले पाहिजे त्याच्यावर. ओके, कारण त्याच्यावरच आपल्याला स्कोरिंग करायचं आहे. देन आहे संस्कृत. आता संस्कृतमध्ये काय आहे, व्याकरणमध्ये काय आहे मेन, बघा, संस्कृत असल्यावर आपल्याला जास्त भीती वाटते, पण काय त्याच्यामध्ये संधी, समास, ओके, धातू, रूप, शब्दरूप. ओके, सो आता याच्यामध्ये आणि कार्यकारण. सो याच्यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला संधी तर इझी आहे. ओके, संधी तुम्ही करा, माझे लेक्चर्स आहे यूट्यूबवर, ऑलरेडी प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये मी संधी भरपूर शिकवलेले आहे, राईट. सो जे काही अन्वय आहे, ओके, जे अव्यय आहे, सो ते सुद्धा मी घेतलेले आहे. कारक तर खूप इझी आहे. ओके, जर तुम्ही बघितलं तर. सो तुम्ही कारकसुद्धा, त्याचेसुद्धा 2 पार्टचे व्हिडिओ आहे, तुम्ही ते सुद्धा बघून घ्या. ओके, इझी वेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला फर्स्ट पेपर हा इझीच जाणार आहे. ओके, त्यानंतर पेपर 2मध्ये जे काही आपलं हे आहे, स्टोरी टेलिंग असते, सो ते त्याचं भाषांतर करायचं आहे संस्कृतमधून, किंवा ट्रान्सलेशन करायचं असेल, राईट. सो ते तुम्हाला आलं पाहिजे. ओके, किंवा तुम्हाला विचारलं की समरी लिहा संस्कृतमध्ये, मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे ते समरी. ॲटलिस्ट तुम्हाला संस्कृत इतकं माहीत पाहिजे की तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी वर्ड्स एकत्र करून त्याचं एक सेंटेन्स तयार करू शकता. ओके, एवढं तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आहे अन्वयलेखन, राईट. अन्वयलेखनसुद्धा तिथे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याचे काही एक फॉर्म्युला बेस्ड असतं ते, की जो काही करता आहे तो कोणत्या पोझिशनला ठेवावा, ठीक आहे, कार्य कोणत्या पोझिशनला ठेवावं. ओके, सो त्याच्यानुसार तुम्हाला ते अन्वय करता आलं पाहिजे, त्याचा अर्थ माहीत पाहिजे श्लोकाचा. त्याचे अन्वय आहे 50, राईट. 50 अन्वय आहे दुसऱ्या याच्यामध्ये सुभाषितमचे, राईट. सो ते तुम्ही सर्व PDF घ्या, त्याला तुम्ही बघा की कोणत्या श्लोकचा काय अर्थ आहे. ॲटलिस्ट मला अर्थ, त्याच्यातलं शब्दरूप, धातुरूप तिथे लिहिता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर आता मेन काय लागतं आता आपल्याला पासिंग होण्यासाठी, मेन आहे नोट्स. ते कसे असायला पाहिजे, शॉर्ट्स आणि प्रिसाइज, राईट. कारण आपल्याला एक दिवस आधी आपण पूर्ण बुक बघू शकत नाही, मग जर ते नोट्स जर शॉर्ट असतील तरच आपल्याला तिथे पासिंगमध्ये कॉन्फिडन्स येतो पेपरच्या आदल्या दिवशी की आपण 100% पास होणार आहेत. ओके, किंवा चांगला स्कोर करणार आहे, बरोबर. त्यानंतर PYQ, मग त्याच्या पेपरच्या एक दिवस आधीच तुम्ही PYQ बघून घ्यायचे आहे. सर्वात तुम्ही स्टडी झाल्यानंतर की आपल्याला याच्यामधला कोणता क्वेश्चन येतो, कोणता येत नाही, कारण याने आपल्याला समजतं की आपला किती अभ्यास झालेला आहे. ओके, मग सपोज असं वाटलं की अभ्यास झालेला नाही आहे तर परत एकदा रिव्हिजन करायचं शॉर्ट नोट्स, ठीक आहे. त्यानंतर श्लोका मिनिमम तुम्हाला मी सांगितलंच आहे इथे, जितके श्लोका सांगितले आहेत तितके तुम्हाला पाठच पाहिजे. ओके, कारण फर्स्ट इयर आहे आपलं, त्याच्यामध्ये आपल्याला श्लोका हे सर्वांना मेनली पाठच पाहिजे. त्याच्यात जर आपण श्लोका लिहिलेच नाही तर मग आपला स्कोर हा कमी येऊ शकतो. ओके, त्यानंतर कंटेंट आपल्याला वाढवायचंच आहे. बघा, कमी कंटेंट लिहिले तर तुम्हाला मार्क नाही मिळणार, ठीक आहे. सो कंटेंट तुम्हाला तिथे जास्तच लिहायचं आहे. SAQ साठी 2 पेज आणि LAQ साठी मिनिमम 3 किंवा 4 पेज. ओके, हे कंपल्सरी आहे. ओके, आणि पॅरेग्राफमध्ये लिहायचं नाही आहे, पॉईंट्सनुसार तिथे लिहायचं आहे. ओके, त्यानंतर टाईम मॅनेजमेंट.
तुम्हाला टाईम मॅनेज करता आला पाहिजे. आता बरेच विद्यार्थी पहिले SAQ सॉल्व करत असतील आणि बरेच पहिले LAQ सॉल्व करत असतील. आता ते तुमच्या मनानुसार की तुम्हाला पहिले काय सॉल्व करायचं, राईट. मग आता ज्यांना बघा, याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेट करून ठेवायचं की किती टाईम कोणत्या क्वेश्चनला द्यायचं आहे. बघा, सर्वात पहिले जे तुम्हाला इझी जात असेल SAQ बघून घ्या, LAQ बघून घ्या पेपर आल्या राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला जर SAQ इझी वाटत असतील तर पहिले SAQ घ्या, LAQ इझी वाटत असेल तर LAQ घ्या. तुमच्या हिशोबाने तुम्ही काहीही आधी घेऊ शकता. ओके, प्रत्येकाचं डिफरंट आहे. सो आता टाईम काय ठेवायचं आहे तर SAQसाठी तुम्हाला 10 मिनटं ठेवायचे आहे टाईम आणि LAQसाठी 20 मिनिट टाईम ठेवायचा. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं तर हे जे 4 आहेत. ओके, सो तुम्हाला इथे 80 मिनिट तुमचे LAQला गेले आणि इथे 8 आहे, तर मग इथे सुद्धा 80 मिनिट हे कशाला गेले, SAQला गेले. मग असे टोटल तुमचे बरोबर 160 मिनिट हे तुमचे ह्याच्यात गेलेले आहे. आणि बाकीचे MCQसाठी जे काही 20 मिनटं किंवा तुमचा अर्धा घंटा जो उरला आहे तर ते तुमचं बरोबर टाईम मॅनेज होतं. बघा, 10 मिनिट आणि 20 मिनिट. बघा, वॉच असते आपल्याला सेंटरमध्ये, राईट. सो ती वॉचकडे बघत राहायचं आहे. सपोज आपण LAQ स्टार्ट करतो आहे तर आपले जसेच 20 मिनटं झाले, राईट, 10 वाजता पेपर स्टार्ट होतो. ओके, सो पेपर स्टार्ट झाला की लगेच बघायचं 10 वाजले, 10 वाजून 20 मिनिटाला दुसरा LAQ पाहिजे किंवा 10 वाजून 10 मिनिटाला दुसरा SAQ आपल्याला स्टार्ट करायचा आहे. काहीही होऊ द्या, येत नसेल, काही होत नसेल तर मग तो स्किप करा, 1 पेज सोडा. कमी कंटेंट माहीत असेल, जास्त कंटेंट माहीत असेल तर 20 पेज सोडा. पण ते टायमिंगनुसार शार्प आपल्याला तिथे करायचं आहे, कारण टायमिंग चुकली तर मग आपला तिथे पेपर बाकी राहून जातो. ओके, सो ही चूक करायची नाही आहे. पेपर ऑल अटेम्प्ट, बघा आता इथे सुद्धा लिहिले की ऑल क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. एक सुद्धा क्वेश्चन तिथे सोडायचा नाही आहे. येत नसेल, काहीतरी आयडिया लावा, काहीतरी तुम्ही तिथे लिहा, तुम्हाला ॲटलिस्ट 1 मार्क पडेल आणि 1 मार्कवर तुमचं पासिंग असतं. जर तुम्हाला 49 मार्क्स पडले थेरीमध्ये तर तुम्ही पास नाही आहे, पण तुम्हाला जर 50 पडले मार्क्स तर तुम्ही पास होता. सो दॅट्स वाय ऑल क्वेश्चन्स हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. काही येत जरी नसेल त्याच्या रिलेटेड लिहा, आयुर्वेदामधून लिहा, मॉडर्नमधून लिहा, पण तिथे तुम्ही लिहा. डायग्राम काढा येत असेल तर, काही करा, पण तिथे तुम्हाला ऑल क्वेश्चन हे अटेम्प्टच करायचे आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पासिंगचं मग तुम्ही विचारच नाही करू शकत. ओके, सो हे आहे आपले 20 दिवसाची स्ट्रॅटजी. ओके, नोट्स पाहिजे आपल्याकडे, बघा नोट्स तुमच्याकडे नसतील शॉर्टमध्ये, माझ्याकडे आहे अवेलेबल, तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जातील. ओके, PYQ ते सुद्धा अवेलेबल आहे. श्लोका डायरी पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे. ओके, कंटेंट वाढवायचंच आहे आपल्याला. ओके, टाईम मॅनेजमेंटच करायचं आहे. ओके, आणि ऑल क्वेश्चन अटेम्प्टच करायचे आहे. ठीक आहे, सो ऑल द बेस्ट तुम्हाला. आता स्टडी करायला लागा तुम्ही, म्हणजे तुम्हाला 20 दिवसानंतर तुम्हाला पासिंगची गॅरंटी तुम्हाला स्वतःहून मिळून जाईल. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.